तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी एडिटमध्ये। तर भाऊंनो बघू शकते की अशा प्रकारे आपला जो काही आपण पिक्स एडिट केलेला आहे तो खूप ट्रेंडिंगवरती चालू आहे। तर भाऊंनो असा फोटो बनवण्यासाठी काही नाही हो, फक्त आपल्याला आपल्या वॉलेट मशीनचीच गरज लागेल आणि नव्याला असा तर लाईक वगैरे सबस्क्राईब वगैरे करून टाकायचं आहे। आणि भाऊंनो बघू शकते की जे काही इंस्टाग्रामवर ट्रेंड आहे ते समजून घ्या आपल्या चॅनलवरती पण येऊन जाते। तर सिंपली बघू शकते एकदम सोपी एडिटिंग आहे, तर लाईक वगैरे सबस्क्राईब वगैरे करून टाकायचं। चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर फोटो एडिट कसं करायचं तुम्हाला भाऊंनो एका ॲपची गरज लागेल, ते ॲप म्हणजे फोटोरूम ॲप। अशा प्रकारे भाऊंनो जे काही आपली फोटोरूम ॲप आहे त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर फॉर फोटोवर क्लिक करायचं आहे, गॅलरीवर जायचं आहे आणि फोटोजवरती जायचं आहे। इथून भाऊंनो जो काही तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो आहे तो अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। प्रोसेसिंग होत आहे। अशा प्रकारे भाऊंनो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिलेक्ट करून घेतल्यानंतर हे ॲप्स काय करेल, त्याचं मागचं बॅकग्राऊंड असते की नाही जे फोटोचं ते कट करून घेईल। सिंपली आपल्याला बॅकग्राऊंड कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर इथे एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घेतल्यानंतर भाऊंनो इथे एक्सपोर्ट होऊन जाईल, इथे डनचं ऑप्शन येऊन जाईल। अशा प्रकारे डन करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो आपला डाटा बंद करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे भाऊंनो डाटा बंद करून घेतल्यानंतर जे की आपला लाईट मशीन आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे भाऊंनो जे की आपल्याला लाईट मशीन आहे ते अशा प्रकारे ओपन करून घ्यायचे, ओपन होत आहे। तर भाऊंनो थोडं लोड घेत आहे। तर भाऊंनो आपलं लाईट मशीन आहे जे काही ते आपलं ओपन झालेलं आहे। एवढं झाल्यानंतर प्रोजेक्टवरती जायचं। प्रोजेक्टवरती जायनंतर जे काही आपण मटेरियल लिहिलेलं आहे त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो तुम्हाला सर्व मटेरियल दिलेलं आहे। तर सिंपली आपल्याला काय करायचं माहिती आहे का, फक्त फोटो चेंज करून घ्यायचा आहे। तर फोटो चेंज कसं करायचं तुम्हाला तर माहिती आहे। सिंपली फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे, कलर स्पीडच्या ऑप्शनवरती जाऊन इथून अशा प्रकारे भाऊंनो तुम्हाला अशा प्रकारे जो काही आपला फोटो आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा। बघू शकते की अशा प्रकारे आपला जो काही मॉडेलचा फोटो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आणि प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं। आपला जो काही फोटो आहे तो अशा प्रकारे येऊन जाईल। तर भाऊंनो आपलं बॅनर पूर्ण कंप्लीट होत जाईल। फक्त काय करायचं तुम्हाला माहिती आहे का, फक्त फोटो आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे। तर भाऊंनो अशा प्रकारे तुम्हाला फोटो चेंज करून घ्यायचं आहे आणि जे काही आपलं बॅनर आहे ते सर्व बनून जाईल। तर भाऊंनो अगदी सोपं आहे। भाऊंनो तुमच्या भाऊंनो सर्व मटेरियल लावून दिलेलं आहे। तर काय करायचं, एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं, इथे इमेजवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। अशा प्रकारे भाऊंनो आपलं बॅनर बनवून येईल आणि सेव्हमध्ये क्लिक करून घ्यायचं। तर भाऊंनो आपलं बॅनर कंप्लीट झालेलं आहे। कसं वाटलं? Losing